महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या वतीने गेल्या 10 दिवसांपासून जिल्हाभरातील विविध गावांमध्ये भूमी अधिकार बैठका घेण्यात आल्या व येत्या मंगळवारी 12 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावरती गायरानधारकांचा विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। भारतीय खेतमजदूर युनियन ही देशव्यापी ग्रामीण कष्टकऱ्यांची संघटना आहे। शेतमजूर, रोजगार हमी मजूर, भूमिहीन, अल्पभूधारक यांची ही संघटना BKMU आहे। त्याच्याशी संलग्न असणारी आमची महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन आहे। याच्या वतीनं आम्ही सध्या गायरानधारकांचा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यासाठी संघर्ष करत आहोत। 23 जुलै रोजी आम्ही कलेक्टर ऑफिस समोर धरणं आंदोलन केलं। त्याच्यानंतर आम्ही 28 तारखेपासून 28 जुलैपासून ते आजपर्यंत वेगवेगळ्या गावात फिरलेलो आहोत। वैजापूर, सोयगाव, कन्नड, सिल्लोड, फुलंब्री, गंगापूर, खुलताबाद अशा सर्व गावातील वेगवेगळ्या गावात सर्व तालुक्यातील वेगवेगळ्या गावात आम्ही भूमी अधिकार बैठका घेतलेल्या आहेत। लोकांचा आक्रोश आहे। कॉम्रेड गणेश कसबे म्हणाल्याप्रमाणे 30-40 वर्षापासून ही भूमिहीन मंडळी गायरान कसत आहेत। उत्पन्नाचं साधन नाही, रोजगार नाही सरकारकडून दिला जात, रोजगार हमी योजना बासनात गुंडाळलेली आहे। अशा परिस्थितीत सरकारी गायरान जमिनीवर अतिक्रमण करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। खाण्यापुरतं धान्य काढतात, बाजरी असेल, ज्वारी असेल, गहू असेल, कपाशी काढतात, सोयाबीन काढतात, तूर काढतात, मूग काढतात। आता गायरानात पिकं बहरलेली आहेत सगळीकडे, आम्ही बघितलं। आणि ही गायरानातील या सर्व कुटुंबांना तिथून काढून टाकायचं हा कुठला न्याय झाला? हा आमचा सरकारला प्रश्न आहे। 17 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अचानक परिपत्रक काढलं आणि गायरानातून हुसकावून लावण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। ही काय भानगड आहे? महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी इतर जिल्ह्यातील एकाही कलेक्टरनं पत्रक काढलेलं नाही आणि औरंगाबादच्या कलेक्टरनी का पत्रक काढलं हे आम्हाला समजत नाही। म्हणून 23 जुलैचं आम्ही धरणं आंदोलन केलं। त्याच्यानंतर गावागावात आम्ही भूमी अधिकार बैठका 30-35 गावात आजपर्यंत भूमी अधिकार बैठका झालेल्या आहेत। अजूनही 2-3 दिवसात आमच्या ह्या बैठका सुरूच राहतील आणि 12 ऑगस्ट रोजी एक विशाल मोर्चा महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या वतीनं आम्ही काढणार आहोत। आमचा प्रश्न आहे की गंगापूर तालुक्यातील सिल्लेगावच्या 105 एकर गायरान ताब्यात घेऊन आणि तिथल्या गायरानधारकांना हुसकावून तुम्ही काय करणार आहात? ती जमीन कुणाला देणार आहात? आशेगावच्या 90-95 एकर जमीनवर जे गायरानधारक कसत आहेत, जमीन कसत आहेत, त्यांना जमिनीतून हुसकावून तुम्ही कुणाचं भलं करणार आहात? कोणाच्या घशात ही जमीन तुम्हाला टाकायची आहे? आता आम्ही फुलंब्री तालुक्यातील वाहेगावला जाऊन आलो। वाहेगावला 70-80 कुटुंब एका गायरानात बसलेली आहेत। गेल्या 30-35 वर्षापासून ते तिथे राहत आहेत। त्यांना तिथल्या झोपड्या उठून तुम्हाला ती जमीन कोणाला द्यायची आहे? 70-80 झोपड्या उठून त्याला बेघर करून ती जमीन तुम्हाला कुणाच्या घशात घालायची आहे? वाहेगावमध्येच गायरान 300 एकर गायरान जमीन आहे। काही डोंगरातली आहे, काही भरड जमीन आहे, परंतु जवळपास 30-35 कुटुंब ती गायरान जमीन कसून उदरनिर्वाह करत आहे। त्या जमिनीतून ह्यांना काढून ती जमीन तुम्हाला कोणाला द्यायची आहे? सोयगावची जमीन असेल, वैजापूरच्या मनूरची जमीन असेल, कन्नडची जमीन असेल, गायरानावर कसत असणारे जे कुटुंब आहेत त्यांना तुम्ही काढून ही जमीन कुणाच्या घशात घालणार आहात? हा आमचा प्रश्न आहे। आणि म्हणून 12 ऑगस्ट रोजी हा प्रचंड मोर्चा काढून हा आम्ही प्रश्न कलेक्टर साहेबाला विचारणार आहोत। खरं तर विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे। कलेक्टरला आदेश द्या की हे 17 तारखेचं परिपत्रक जे आहे ते तुम्ही रद्द करा। आम्ही मागणी करत आहोत की 17 जुलैचं परिपत्रक रद्द करावं, नंबर 1। नंबर 2, 1978ला अतिक्रमण नियमित झाली होती, त्याच्यानंतर पुन्हा ती तारीख वाढवण्यात आली। 14 एप्रिल 1990 पर्यंतची अतिक्रमण नियमित झाली। ती अतिक्रमण 14 एप्रिल 90 पर्यंतची नियमित करण्यात आली
परंतु त्याच्यानंतर 35 वर्ष झाले तरी देखील ती तारीख बदललेली नाही. ती तारीख आजपर्यंत बदला आणि आजपर्यंतची सर्व अतिक्रमण नियमित करा. तिसरा मुद्दा आहे की कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहीन स्वाभिमान योजना सरकारची योजना आहे ही. त्या योजनेअंतर्गत भूमिहीनांना जमिनी दिल्या जातात. एकीकडे भूमिहीनांना जमिनी देण्याची तुमची योजना आणि दुसरीकडे भूमिहीनांना जमिनीतून काढण्याचं तुमचं कारस्थान हे विसंगत आहे. आणि म्हणून त्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहीन स्वाभिमान योजनेचा विस्तार करा, त्याच्या दुरुस्त्या करा आणि आजच्या सर्व अतिक्रमित धारकांना त्याच्यात सामावून घ्या, असं आमचं सरकारला आव्हान आहे. आणि या सर्व मागण्यांसाठी आणि कलेक्टरच्या परिपत्रकाचा निषेध करण्यासाठी आम्ही हा 12 ऑगस्टचा मोर्चा काढणार आहोत. आमचे नेते कॉम्रेड नामदेवराव चव्हाण, भंडाऱ्यावरून कॉम्रेड शिवकुमार गणवीर हे या मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी येतील आणि त्याच्यानंतर ते पुढची दिशा आम्हाला तिथं सांगतील. सर, तुमचं नाव? कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती. मी लाल बावटा शेतमजूर युनियनचा औरंगाबाद जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. हे कॉम्रेड गणेश कसबे आहेत, ते लाल बावटा शेतमजूर युनियनचे औरंगाबाद जिल्ह्याचे सेक्रेटरी आहेत आणि राज्याचेही जॉईंट सेक्रेटरी आहेत. हे कॉम्रेड संजय तावरे आहेत, हे स्वतः गायरानधारक आहेत आणि यांची जमीन कदीम टाकळीमध्ये आहेत. हे लाल बावटा शेतमजूर युनियनचे गंगापूर तालुक्याचे सेक्रेटरी आहेत. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.